पोर्शे कार अपघात प्रकरण घडल्यानंतर थोडेफार दिवस पबसाठी क्लबसाठी जे काही निर्बंध घालण्यात आले होते ते सगळे पाळले गेले. मात्र पुन्हा एकदा पहिले पाडे 55च होताना पुण्यामध्ये पाहायला मिळतात. कारण पुन्हा एकदा पुण्यातले जे पब आहेत, हॉटेल्स आहेत ते मध्यरात्रीपर्यंत, कदाचित पहाटेपर्यंत सुद्धा चालताना पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सुद्धा सध्या समोर आलेला आहे, ज्यामध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत पुण्यातल्या FC रोडच्या भागामधल्या एका हॉटेलमध्ये पार्ट्या चालू होत्या. त्याचबरोबर त्या ठिकाणी ड्रग्स सुद्धा केले जात होते, असं सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या सगळ्यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर आहेत. रवी भाऊ, पहिल्यापासून तुम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करताय. ड्रग्स प्रकरण असेल किंवा मग आता हे पबचं प्रकरण असेल, पुन्हा एकदा तेच चालू झालेलं आहे, काय सांगाल तुम्ही? पुणे शहरात चाललंय काय, ही शंका पुणेकरांना रोज येते. आज रोज पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढते, पब वाढत आहेत, अंमली पदार्थ विकणारी लोक वाढत आहेत आणि हॉटेलमध्ये सर्रास अंमली पदार्थ पाठ 5-5 वाजेपर्यंत मिळतात. ही वस्तुस्थिती खरी आहे. पब बंद केले पण ते बेकायशी होते म्हणून बंद केले, आम्ही आवाज उठवला म्हणून बंद केले. आणि ज्या पद्धतीनं हप्तेखोरी, पाकिट संस्कृती ही मोडीत निघत नाही तोपर्यंत हे पुणेकरांना भोगावं लागणार आहे. त्या खात्याचे मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांना वारंवार पुणेकर पोलीस खात्याचा रिपोर्ट आहे आणि सगळ्या गोष्टीचा माहिती घेऊन जर अशा पद्धतीचं जर बार संस्कृती जर आणि पब संस्कृती आणि अंमली पदार्थ संस्कृती जर पुणे शहरात वावरत असेल तर हे विद्येचं माहेरघर आहे, हे छत्रपतींचं पुणे आहे, हे महात्मा फुलेंचं पुणे आहे, हे लोकमान्य टिळकांचं पुणे आहे आणि राष्ट्रपुरुषांचं पुण्यामध्ये हा लागणारा डाग हा पुसण्याचं काम हे करणार आहेत का नाही. आणि जर हा डाग जर पुसणार नसेल तर मग हप्तेखोरीच्या नादामध्ये हे पुणेकरांची वाट लावताना आपल्याला दिसतात. जे गुन्हेगार असतील, जे पब मालक असतील, हे सगळे गुन्हेगार आहेत आणि यांचा निवडणुकीमध्ये उपयोग करायचा, यांच्यावर पैसा उपलब्ध करायचा, राजकारणात वापरायचा आणि पुणेकरांना दिशाभूल करून मतं पदरात पाडून घ्यायची आणि पुणेकरांना जे भोगायचं ते भोगायला लागतंच आहे. आज ज्या पद्धतीने हे पब चालू आहेत यांना काय पद्धतीने सील बसवलं पाहिजे. देशांनी मोठ्या गोष्टी न करता आणि कसायसारखं न वागता पुणेकरांचा विचार करून वागावं. पाकिटं काही दिवस थांबावेत, एवढा पैसा त्यांना आहे, त्या पैशाने काय होणार आहे. पण हा पापाचा पैसा त्यांनी घरात नेऊ नये आणि ताबडतोब हे थांबावं आणि ह्या पापात त्यांनी भागीदारी होऊ नये असं माझं कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की ड्रग्स सुद्धा त्या ठिकाणी केले जात होते. पहाटे 5 वाजेपर्यंत चालू होतं. पोलिसांना या गोष्टी माहीतच नसतील असं तर नाहीये. पोलिसांना माहीत असतील तरीही जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे का, किंवा मग फक्त दाखवण्यापुरतं काही दिवस हे सगळं बंद केलं गेलं आणि आता पुन्हा चालू झालं? ह्याच्यामध्ये हप्ता वाढवण्याचं काम झालं आहे. मग पहिला 500 होता तर आता 1000 झालं आहे. आणि पुणे शहराच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पब, ज्या पद्धतीने बार, ज्या पद्धतीने हुक्का पार्लर चालतात ते पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालतात आणि पोलीस ह्याला भागीदार आहेत. ग्रामीणमध्ये बघितलं तर भोगाव असेल, कोथरूड असेल, तळेगाव असतील, तुम्हाला सांगतो वडगाव शेरी असेल, कोथरूड असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये सर्रास बार उघडे असतात. रात्री अपरात्री हे बार चालू असतात. ह्याच्यामध्ये बिंदास हे सगळे पब मालक, बार मालक, गुन्हेगार हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर हातात हात घालून काम करतात आणि त्यांच्या ताकदीवर ह्या अशा पद्धती बार चालू आहेत. पोलिसांनी कोणाला न पाठीशी घालता, स्वतःची बदनामी न करून घेता याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आजही पब 4-4 वाजेपर्यंत चालू असतात आणि ज्या पद्धतीने येणारा त्यामध्ये जे नियम आहेत हे नियम कुठलेही पाळले जात नाही. ह्याच्यासाठी कुठली यंत्रणा नाही आणि हे सगळं बोगस पद्धतीचं काम चाललं आहे. पाकिट संस्कृतीचं काम झालं, हे थांबलं पाहिजे. हो, तुम्ही काही दिवसांपूर्वी एक यादी घेऊन भेटला होतात, पोलीस आयुक्तांना भेटलात, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा भेटला होतात की हप्ते घेतले जातात पोलिसांकडून. त्या प्रकरणात पुढे तुम्ही काही पाठपुरावा केलाय का? ते प्रकरण कुठपर्यंत आलंय? निर्लज्ज सरकारला हे कळत नाही आणि निर्लज्जपणाचा आता कळस आहे. हे सगळं माहिती आहे. भोगावमध्ये ज्या पद्धतीनं ग्रामीणचे पोलीस अधिकारी पैसे घेतात ते पार्टनर येतात, तर अजूनही तिथं कारवाई झाली नाही. आजही पहाटे 4-4 वाजेपर्यंत तिथं रस्ते ब्लॉक असतात आणि जिथं सौंदर्याने नटलेल्या तळ्याच्या भागात जे नटलेला भाग आहे तिथं बार संस्कृती, पब संस्कृती, दारू पिणारी संस्कृती ही पोलिसांच्या आशीर्वादाखाली चालते आणि ह्याला जबाबदारी सगळे पोलीस खाते आणि पोलीस खात्याच्या हाकेच्या अंता पोलीस खाते. मग त्यांना कळलं नाही की इथे 4 वाजेपर्यंत बार चालू आहे. सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त पाकिट संस्कृती इथली थांबली पाहिजे. आणि नाही तर मला जशी राजपूतची यादी वाचली तशी मला आता पोलीस स्टेशनला जाऊन यादी वाचायची वेळ येईल आणि ती वेळ त्यांनी आणू नये हे माझं मत आहे. शेवटचा प्रश्न आहे,
तुम्ही या सगळ्यामध्ये वारंवार आक्रमक होताना दिसलात. पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर आता आम्हाला या सगळ्या प्रकरणात पुन्हा एकदा ॲक्टिव्ह झालेले दिसतात. मी पुणेकर आहे, पुणे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेणे त्यात काय गैर नाही. मग मी लढणार आहे. शेवटी माझ्या कुटुंबासाठी मला लढावं लागणार ना. नक्कीच माझ्याबरोबर आमदार रवींद्र धंगेकर होते. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत ते या सगळ्या विरोधात आवाज उठवत आले तसाच आवाज इथून पुढेही उठवणार आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याचबरोबर जे पब आणि बार रात्रीपर्यंत उघडे असतात हे पोलिसांना माहीत असतं, तरी सुद्धा पोलीस जाणून बुजून काहीतरी एक अर्थकारण यामध्ये दडलंय की काय असा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय. त्या संदर्भात सुद्धा त्वरित पोलिसांनी कारवाई करावी. त्यांचे कुठेतरी एक बाकीचं अर्थकारण बाजूला सारून पुणेकरांच्या दृष्टिकोनातून चांगला निर्णय घ्यावा आणि या पब संस्कृतीवरती किंवा पुन्हा एकदा पहाटेपर्यंतच्या ज्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत त्यांच्यावरती आळा घालावा असं मत त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे पुणे पोलीस आता कुठेतरी पुन्हा एकदा जागे होणार का आणि पुन्हा एकदा कठोर कारवाई या सगळ्या पब मालकांवरती, पार्ट्या करणाऱ्यांवरती करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.